विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी चव्हाण BG AGM कॉलेज कराड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी यामधील आपण इलेक्ट्रिकल वायरिंग हे जे प्रकरण पाहतो आहे या प्रकरणामध्ये आपण वायरिंगचा लेआउट पाहिला, वायरिंगसाठी वापरलेल्या कलर कोडचे वायर्स वापरायच्या, त्यामध्ये AC आणि DC सप्लायसाठी वापरलेले कलर कोड्स आहेत याची माहिती घेतली. त्यासोबतच आपण वायरिंगसाठी लागणारे जे वेगवेगळे ॲसेसरीज आहेत किंवा साहित्य आहे त्यामध्ये वायर्स, केबल्स, त्यानंतर स्विचेस, त्याबरोबर सिलिंग रोज, सॉकेट आउटलेट्स, प्लग, लॅम्प होल्डर, त्यानंतर फ्यूज इत्यादी साधनं पाहिली. सुरक्षा साधनामध्ये मात्र आपण सर्किट ब्रेकर, ओव्हरलोड रिले, MCB आणि ELCB हे आपलं राहिलेलं आहे. तेवढं बघून आपण काय करणार आहे, पुढं जाणार आहोत. तर यासोबतच आपण काय पाहिलं तर कनेक्टर्स पाहिले, ॲडॅप्टर्स पाहिले, इंडिकेटर्स पाहिले, त्यानंतर न्यूट्रल लिंक्स पाहिल्या, त्याबरोबर मेन बोर्ड पाहिला, त्याचबरोबर आपण डिस्ट्रीब्युशन बोर्ड पाहिला. त्यानंतर फिटिंग साहित्यामध्ये आपण पाईप, कपलर, एल्बो, टी इत्यादी प्रकारचे जे फिटिंग ॲसेसरीज आहेत ते फिटिंग ॲसेसरीज पाहिला. प्रत्येक ॲसेसरीचा वापर आपण कुठं करणार आहोत याविषयी माहिती घेतली. त्याशिवाय आपल्याला त्यासाठी लागणारे म्हणजे फिटिंगसाठी लागणारे जे क्लिप्स आहेत, त्यासाठी लागणारे जे स्क्रूज आहेत हे आपण पाहिलं आणि याची माहिती घेतली. इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये आपण काय घेतलं, इन्सुलेशन टेप, मग तो PVCचा आणि कॉटनचा असे दोन प्रकारचे इन्सुलेशन टेप आपण पाहिले. आणि मग त्याच्या पुढं आपण विद्युत साधनं ज्यामध्ये CFL बल्ब येतो किंवा त्यामध्ये बेल पुश येतो, बझर येतो किंवा त्यामध्ये ट्यूबलाईट येते, फॅन येते, हे आपण ते वायरिंगची साधनं पाहिली. आणि मग आपण अप्लायन्सेसमध्ये पाहिलं होतं तर त्यामध्ये मिक्सर, टोस्टर, ओव्हन, त्याबरोबर एअर कंडिशनर, फ्रीज किंवा ज्याला आपण रेफ्रिजरेटर असं म्हणतो तो रेफ्रिजरेटर, TV इत्यादी साधनांचं काय केलं आपण उपकरणांची माहिती घेतली. आता ही माहिती घेत असताना सर्किटमध्ये जी संरक्षण साधनं वापरली जातात ती कोणकोणती साधनं आहेत. संरक्षण साधने, जी संरक्षण साधन आहे त्याला आपण प्रोटेक्टिव्ह काय म्हणतो, डिव्हायसेस असं म्हणतो, जे संरक्षण देतात. इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये वायरिंगला प्रोटेक्शन द्यावं लागतं आपल्याला. समजा यदा कदाचित वायरिंगमध्ये काय दोष निर्माण झाला किंवा वायरिंगमध्ये जोडलेल्या उपकरणामध्ये शॉर्ट सर्किटसारखा दोष निर्माण झाला तर असं उपकरण प्रमाणापेक्षा जास्त प्रवाह काय करते, ड्रा करते, घेते आणि त्यामुळे काय होते, त्या वायरमधून वाहणारा जो प्रवाह आहे तो जर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल म्हणजे वायरच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर वायरचं इन्सुलेशन खराब होण्याची शक्यता असते की त्यामध्ये काय होतं, उष्णता निर्माण होते आणि ह्या उष्णतेनं काय होतं, त्या वायरिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. असा कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण काही संरक्षण साधनं वापरतो. त्यातलं पहिलं संरक्षण साधन आपण पाहिलं होतं की याला आपण फ्यूज असं म्हणतो. पण ह्या जो फ्यूज आहे ते फ्यूज म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं की फ्यूज वापरत असताना फ्यूज वायर वापरणं फार महत्त्वाचं आहे. योग्य रेटिंगची फ्यूज वायर वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण ही जी फ्यूज वायर आहे हिचा वापर करणं योग्य पद्धतीनं करत नाही. म्हणजे 5 अँपियर कॅपॅसिटीची जर आपल्याला फ्यूज हवी असेल तर तशी फ्यूज वायर बाजारामध्ये उपलब्ध येते. आपल्याला 7 अँपियरची किंवा 10 अँपियरची हवी असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं ही फ्यूज वायर ही वापरावी लागते. आणि फ्यूज वायर वापरला तरच फ्यूज ब्लोन होते किंवा फ्यूज जाते आणि सर्किटला संरक्षण मिळतं. अन्यथा फ्यूज जशीच तशी राहून पूर्णपणे शॉर्ट सर्किटनं एखादं दुकान किंवा एखादं काय करतं वर्कशॉप पूर्णपणे काय होतं, आगीच भस्मसात होतं आणि तरीसुद्धा फ्यूज जात नाही. त्याचं कारण काय आहे, तर फ्यूज आहे तर फ्यूजमध्ये ही फ्यूज वायरचा योग्य पद्धतीनं वापर केला जात नाही. म्हणून अलीकडं काय केलेलं आहे आपल्याकडं तर सर्किट ब्रेकर्स वापरलेले आहेत. सर्किट ब्रेकर्समध्ये काय करायचं, सर्किट ब्रेक करणाऱ्या साधनाला सर्किट ब्रेकर असं म्हणतात. फ्यूज हा सुद्धा सर्किट ब्रेकरच आहे पण फ्यूजला मर्यादा आहेत. म्हणून आपण काय करतो, सर्किट ब्रेकर्स पाहणार आहोत. त्याच्या पुढं काय आहे, ओव्हरलोड रिले हे काही ओव्हरलोड रिले असतात. हे जे रिले आहेत ते साधन प्रमाणापेक्षा जास्त विद्युत प्रवाह घेत असेल किंवा त्या उपकरणावरती आपण त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड दिला असेल
आणि असा जास्त लोड दिल्यामुळं किंवा त्या उपकरणामध्ये काय तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळं उपकरण त्याने दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाह काय करत असते, घेत असते. अशा वेळी आपल्याला त्या उपकरणाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी, वायरला संरक्षण देण्यासाठी आपण काय करतो, ओव्हरलोड रिलेचा वापर करतो. ओव्हरलोड रिलेचा वापर करतो. त्यानंतर MCB ही MCB म्हणजे काय, मिनिएचर सर्किट ब्रेकर. मिनिएचर या शब्दाचा अर्थ आहे छोटा, मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणजे हा एक सर्किट ब्रेकर आहे. त्याबरोबर आहे MCCB, याला काय म्हणतो आपण, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. आणि तिसरा जो आहे त्याला आपण काय म्हणतो, ELCB. यालाच आपण काय म्हणतोय, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरलाच दुसरा एक पर्यायी नाव आहे RCCB. याला काय म्हणायचं, रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर म्हणजेच ELCB आणि RCB त्यांचं कार्य समान आहे. MCB आणि MCCB यांचं कार्य समान आहे. ओव्हरलोड रिले आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हरलोड रिले वापरले जातात. विशेषतः करून आपल्या मोटारीमध्ये थर्मल याचा अर्थ उष्णतेचा वापर करून थर्मल ओव्हरलोड रिले वापरले जातात. थर्मल ओव्हरलोड रिले वापरले जातात. आपल्या विहिरीवरच्या ज्या मोटारी आहेत किंवा नदीवरच्या ज्या मोटारी आहेत, अशा कोणत्या प्रकारची मोटर ओव्हरलोडपासून संरक्षण देण्यासाठी त्यामध्ये थर्मल ओव्हरलोड रिलेचा वापर केला जातो. थर्मल ओव्हरलोड रिलेचा वापर केला जातो. तुम्ही आपला मिक्सर पाहिला असेल. मिक्सर हा जो मिक्सर आहे, या मिक्सरमध्ये सुद्धा एक रिले वापरलेला असतो आणि तो सुद्धा थर्मल ओव्हरलोड रिले याच प्रकारचा असतो. जर मिक्सरमध्ये आपण प्रमाणापेक्षा जास्त साहित्य मिक्सिंग करण्यासाठी किंवा ज्युसिंग करण्यासाठी जर वापरलं तर मिक्सर काय होतं, ओव्हरलोड होतो. आणि असा मिक्सर जर ओव्हरलोड झाला तर त्याचं संरक्षण व्हावं यासाठी आपण ते मिक्सरमध्ये काय वापरतो, एक थर्मल ओव्हरलोड रिले वापरतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, एअर सर्किट ब्रेकर, ACB, एअर सर्किट ब्रेकर स्विच किंवा ओव्हरलोड स्विच असं म्हटलं जातं. ओव्हरलोड स्विच हा ओव्हरलोड स्विच जर तुम्ही बघितला असेल तर साधारणतः अशा आकाराचा असतो. याला इथं थ्रेडिंग असतात. याच्यामधून एक लाल काय रॉड आहे, हा रॉड बाहेर असतो. इथे एक अशी क्लिप असते, एक क्लिप इथं असणारी ही क्लिप, आणि ह्या क्लिपला आपण काय करतो, सप्लाय करतो. विशेषतः करून मिक्सरच्या न्यूट्रल वायरच्या सिरीजमध्ये असा हा ओव्हरलोड स्विच वापरलेला असतो. खालच्या प्लेटमध्ये बसवलेला असतो आणि ज्यावेळी हा ऑपरेट होतो तेव्हा ह्याचा जो काय लाल रेड रॉड आहे, रॉड हा रिलीज होतो आणि तो जास्त बाहेर येतो. ज्यावेळी हा काय असेल, वर्किंग कंडिशनमध्ये असेल, म्हणजे ट्रिप झालेला नसेल, त्यावेळी या रॉडची साईज जी आहे, लांबी असते ती एवढीच असते. जेव्हा तो ऑपरेट होईल त्यावेळी हा मोठा असतो. मग हे जे असे रिले आहे, हे असे रिले आपण काय करतोय, ह्या संरक्षण साधनामध्ये वापरतो. बघा आता याचं उदाहरण घेत असताना यामध्ये थर्मल रिले असं मी तुम्हाला सांगितलं. थर्मल रिले, हा जो थर्मल रिले आहे, हा थर्मल रिले काय केला जातो, तर उष्णतेच्या परिणामावरती कार्य करतो. ही उष्णतेचा परिणाम आपण काय बघितलं होता, तर धातूवरती उष्णतेचा काय परिणाम होतो, तर उष्णता ही धातूला दिली असते, धातू काय पावतात, प्रसरण पावतात. उष्णतेने धातूचे प्रसरण होते. हा त्यातला काय बेसिक प्रिन्सिपलचा मुद्दा आहे. कोणत्याही धातूला तुम्ही उष्णता दिली असते, असा धातू काय होतो, एक्सपांड होतो, म्हणजे प्रसरण होतो. परंतु इथं नुसतं प्रसरण पाहून आपल्याला उपयोग होणार नाही, तर आपण काय करणार आहे, एकापेक्षा अनेक धातू, म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, भिन्न धातू. आणि ह्या भिन्न धातूंना जर आपण उष्णता दिली तर हे भिन्न धातू
म्हणजे 2 धातू असेल, एकापेक्षा जास्त म्हणजे 2 धातू असतील, 3 असतील, काय असतील, आपण 2 धरूया इथं. हे 2 धातू जे आहेत हे 2 धातू ज्यावेळी आम्ही समान उष्णता देतो त्यावेळी काय होतं, धातूमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळं एक धातू आहे हा काय होतो, जास्त प्रसरण पावतो, दुसरा आहे हा कमी प्रसरण पावतो. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, असमान प्रसरण. असमान प्रसरण म्हणजे धातूंचे उष्णतेने असमान प्रसरण, धातूचे उष्णतेने असमान प्रसरण या तत्वावरती तुमचा हा थर्मल ओव्हरलोड रिले कार्य करत असतो. थर्मल ओव्हरलोड रिले कार्य करत असतो. या रिलेमध्ये म्हणजे मोटारीमध्ये वापरलेल्या रिलेमध्ये काय एक्स्ट्रा असते तर याच्यामध्ये लॅच सर्किट मेकॅनिझम यामध्ये एक अशी तांत्रिक काय केलेली असते, सोय केलेली असते की अशा सोयीमुळं काय होतं, याचा जो मेकॅनिझम आहे हा लॅच पॉईंट म्हणून काय होतं, रिलीज होतं. लॅच होणे म्हणजे काय, कशात तरी असं अडकून बसणे, लॅचिंग. आता असा पॉईंट रिलीज करायसाठी किंवा त्याला टच करण्यासाठी आपण काय वापरतोय, भिन्न धातू वापरतोय. आणि हे भिन्न धातूलाच आपण काय म्हणतो, द्विधातू असं म्हणतो. द्विधातूची पट्टी आपण पाहिली असेल, म्हणजे याच्यामध्ये काय केलेली असेल, द्विधातूची पट्टी वापरलेली असेल. याच्यामध्ये काय असणार आहे, द्विधातूची पट्टी असणार आहे. मात्र यामध्ये मोटारीच्या रिलेमध्ये असणारा जसा मेकॅनिझम आहे मोठा, की ज्यामध्ये काय आहे, रिलीज होण्यासाठी म्हणजे स्टार्टर बंद होण्यासाठी, मोटारीचा सप्लाय बंद होण्यासाठी जो मेकॅनिझम वापरलेली, जी यंत्रणा वापरलेली आहे, एवढी मोठी यंत्रणा याच्यामध्ये असणार नाही. याच्यामध्ये काय असेल तर एक पॉईंट असेल असा, हा एक पॉईंट आहे की ज्याला इथून सप्लाय हा इथं पोहोचलेला आहे, हा दुसरा पॉईंट आहे हा इथून सप्लायला इथं नेलेला आहे. असं तर काय होतं आहे, त्यातला एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट ह्या द्विधातूपासून तयार केलेला असतो. काय केलेला असतो, बाय मेटल स्ट्रीपपासून तयार केलेला असतो. आणि ही बाय मेटल स्ट्रीप काय आहे, सिरीजमध्ये काय होतं, उष्णतेने ही गरम, उष्णतेने हे गरम झाल्यामुळे ही प्रसरण पावते. आणि प्रसरण पावताना मगाशी मी सांगितल्यामुळे की 2 भिन्न धातू असल्यामुळं या पट्टीमध्ये आपण वापरलेले धातू जे आहेत ते दोन्ही काही वेगवेगळे आहेत. आणि त्यामुळे त्यांचं प्रसरण जो काही गुणांक आहे, ज्याला काय म्हणतो आपण एक्सपान्शन कोएफिशियंट म्हटलं जातं, हा प्रसरण गुणांक आहे. प्रसरण गुणांक भिन्न असल्यामुळं ही पट्टी प्रसरण पावत असताना काय होते, बेंड होते. म्हणजे काय होतं, की अशा पद्धतीने ही पट्टी काय बेंड होते. पट्टी बेंड झाल्यामुळे काय होते, याचे जे कॉन्टॅक्ट्स असतात, म्हणजे इथे लावलेला जो कॉन्टॅक्ट आहे, हा कॉन्टॅक्ट इथे लावलेला हा जो कॉन्टॅक्ट आहे, हा कॉन्टॅक्ट काय होतो, ओपन होतो. ओपन झाल्यामुळं काय होत असते, मिक्सरमध्ये दिलेला जो सप्लाय आहे त्या सप्लायमध्ये ओपन सर्किट होतं. आणि ओपन सर्किट झाल्यामुळे मिक्सरला सप्लाय मिळायचा बंद होतो. अशा पद्धतीनं ह्या थर्मल ओव्हरलोड रिलेचा वापर करून किंवा थर्मल ओव्हरलोड स्विचचा वापर करून मिक्सरमध्ये ओव्हरलोडपासून संरक्षण केलं जातं. आमच्या मोटारीमध्ये 3 फेजच्या मोटारीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये काय केलेले असतात, असे 3 सप्लाय असतात आणि 3 सप्लायला काय केलेले असतात, 3 रजिस्टर लावलेले असतात. हे जे 3 रजिस्टर्स आहेत, हे 3 रजिस्टर्स एका बाय मेटल स्ट्रीपवरती गुंडाळलेले असतात. बाय मेटल स्ट्रीपवरती गुंडाळलेले असतात. म्हणजे ही बाय मेटलची स्ट्रीप आहे आणि याच्यावरती हे रजिस्टर्स असे गुंडाळलेले असतात आणि त्याला सप्लाय दिलेली असते. अशा पद्धतीने ह्या काय केलं असतात, सप्लाय दिलेली असते. याचा परिणाम काय होतो, ज्यावेळी मोटर आपण सुरू करतो आणि मोटर सुरू केल्यानंतर मोटारीमध्ये सप्लाय व्होल्टेज कमी असेल, मोटारीचं बेरिंग खराब झालं असेल, मोटारीच्या फिरणाऱ्या भागामध्ये म्हणजेच पंपामध्ये इम्पिलरमध्ये काय अडकलं असेल, किंवा मोटर ओव्हरलोड झाली असेल, किंवा मोटरचं वाइंडिंग आहे हे वाइंडिंग जर काय झालं असेल, लीक झाला असेल, तर अशा वेळी मोटर जास्त करून घेते. अशा वेळी जास्त करून घेतल्यामुळं काय होतं बघा, तर या बाय मेटल स्ट्रीपवरती म्हणजे द्विधातूच्या पट्टीवरती गुंडाळलेला जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स प्रवाहाची किंमत वाढल्यामुळे काय होतो, गरम व्हायला सुरुवात होते. हे गरम होत असताना हा ठराविक एम्पियरपर्यंत जो काय बाय मेटल स्ट्रीप आहे किंवा करंट आहे, एवढाच जरी करंट प्रवाहित झाला आणि उष्णता निर्माण झाली तरी बाय मेटल स्ट्रीपचे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे बाय मेटल स्ट्रीपचे कॉन्टॅक्ट्स आपल्याला हा जो मेकॅनिझम आहे कुठला, लॅच सर्किट मेकॅनिझम किंवा मेकॅनिझम आहे की जी यंत्रणा स्टार्टरचं काय करते, बंद करते का स्टार्टरला ऑफ करते, त्याला ॲक्टिव्ह करणे इतपत ही काय होत नाही, पट्टी बेंड होत नाही. आणि हे पट्टी बेंड होत नसल्यामुळं आपण ठरवून दिलेला प्रवाह जर प्रवाहित झाला
तरी त्यातून उष्णता निर्माण जरी झाली तरी ही बायमेटल स्ट्रीप आहे, हे बायमेटल स्ट्रीपचा जो सेट आहे हा सेट काय होत नाही, ॲक्टिवेट होत नाही, म्हणजे तो बेंड होतो, तो सर्किट त्याचं काय होत नाही, डिस्कनेक्ट होत नाही. परंतु 3 HP मोटर आहे आणि 3 HP मोटारीमधून 5 एम्पियर करंटच्या ऐवजी आता 10 एम्पियर करंट प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. आता हा 10 एम्पियर करंट आपल्याला चालणार नाही, हा ओव्हरलोड करंट आहे. या करंट रेटिंगला हे ज्या मेटल स्ट्रिप्स आहेत ह्या मेटल स्ट्रिप्स काय होतात, पूर्ण बेंड होतात आणि बेंड झाल्यामुळं हा जो मेकॅनिझम आहे या मेकॅनिझममध्ये काय करतात, ढकलतात आणि ढकलल्यामुळं काय होतं, रिले म्हणजे स्टार्टरचा जो काय ऑफ स्विच आहे हा रिलीज होतो, म्हणजे तो ओपन होतो आणि ओपन झाल्यामुळं मोटर काय होते, फिरायची बंद होते, म्हणजे मोटरचा सप्लाय आहे ह्या मोटरचा सप्लाय बंद होतो. अशा पद्धतीनं आपण काय करतो आहे, हा थर्मल ओव्हरलोड रिले आपण पाहिला की जो काय करतो उष्णतेवरती कार्य करतो. त्यानंतर पुढचा जो भाग येतो आपल्याकडं तो आपण म्हणतो MCCB. हे जे MCB आहे ते MCB हे चुंबकीय तत्वावर कार्य करणारे आणि त्यासोबतच काय थर्मल तत्वावर कार्य करणारे. चुंबक म्हणजे मॅग्नेट यामध्ये एक मॅग्नेटिक कॉईल असते आणि त्याबरोबर एक बायोमेटल स्ट्रीप पण असते. बायोमेटल स्ट्रीप बघा, ही बायोमेटल स्ट्रीप आहे, ही बायोमेटल स्ट्रीप तुम्हाला ओव्हरलोडपासून संरक्षण देते. ओव्हरलोड पण सर्किटमध्ये जर चुकून शॉर्ट सर्किट झालं, शॉर्ट सर्किट तर शॉर्ट सर्किट हे काय असतं, खूप कमी कालावधीसाठी असतं, पण त्यामध्ये होणारा प्रवाह आहे त्याची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे आपल्याला लगेच ताबडतोब संवेदनशीलतेनं काय करायचं, कमीत कमी वेळेमध्ये सर्किट आपल्याला बंद करावं लागतं. असं बंद करण्यासाठी यामध्ये मॅग्नेटिक कॉईल असते. ही मॅग्नेटिक कॉईल काय करते, प्रवाह जास्त वाढल्यामुळे ही मॅग्नेटिक कॉईलमधलं जे चुंबकत्व आहे हे चुंबकत्व वाढतं आणि हे चुंबकत्व वाढल्यामुळं काय होतं, तो जो रिलीज काय मेकॅनिझम आहे हा रिलीज मेकॅनिझम काय होतो, ॲक्टिवेट होतो आणि रिलीज मेकॅनिझम ॲक्टिवेट झाल्यामुळं हा MCB ट्रिप होतो. MCB हा काय करतोय बघा, ओव्हर करंट त्याचबरोबर ओव्हरलोड आणि त्याबरोबर काय शॉर्ट सर्किट या 3 घटकापासून काय करत असतं, वायरिंगला संरक्षण देत असतं. म्हणजे वायरिंगला संरक्षण देत असताना शॉर्ट सर्किटपासून संरक्षण देण्यासाठी या MCBमध्ये काय असते, मॅग्नेटिक तत्वाचा वापर केला जातो, चुंबकीय तत्वाचा वापर केला जातो. त्यासाठी त्यामध्ये मॅग्नेटिक कॉईल असते. काय असते, मॅग्नेटिक कॉईल असते. बायमेटल रिले आहे, हा बायमेटल म्हणजे एखादा उपकरण किंवा एखादी वायरिंग सिस्टीम ओव्हरलोड होते असं होत असताना ते सेन्स करण्यासाठी का हे याला डिले म्हणजे याला थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण शॉर्ट सर्किट कंडिशनमध्ये मात्र वेळ लागून चालत नाही. जरी आपण 1-2 सेकंद एक्स्ट्रा झाले आपल्याकडून किंवा ट्रिप व्हायला वेळ झाला तरीसुद्धा काय होत असतं, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानात वाढ होत असते. असं शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी आपण मात्र मॅग्नेटिक सर्किट की जे काय करते, ताबडतोब प्रतिसाद देतं. शॉर्ट सर्किटला किंवा ओव्हर करंटला ताबडतोब प्रतिसाद देतं. पण हा बायोमेटल जो काय रिले आहे किंवा बायोमेटलची जी काय स्ट्रीप आहे ही बायोमेटलची स्ट्रीप गरम व्हावी लागते. गरम झाल्यावरती ती बेंड होते आणि बेंड झाल्यानंतर मेकॅनिझम ट्रिप होतो. म्हणजे याला काहीतरी कालावधी लागतो. म्हणजेच काय आहे तर ही बायोमेटल रिलेकडून जे काय आपण ओपन करणार आहोत किंवा मेकॅनिझम ऑपरेट करणार आहोत तो ऑपरेट होण्यासाठी काय लागते, आपल्याला थोडासा वेळ लागतो. त्याच्या तुलनेमध्ये हे मॅग्नेटिक कॉईल आहे, हे मॅग्नेटिक कॉईलच्या सहाय्यानं आपण काय करतो, ताबडतोब विदिन 1 सेकंड, 1 सेकंदामध्ये आपण काय करू शकतो, हा जो MCB आहे हा MCB काय होतो, ट्रिप होतो म्हणजे ऑफ होतो. आता हे जे MCB आहे मिनरेचर सर्किट ब्रेकर काय म्हणते आपण त्याला, मिनरेचर सर्किट ब्रेकर, हे आपल्याला करंट रेटिंगमध्ये मिळतात. वेगवेगळ्या करंट रेटिंगमध्ये मिळतात. करंट रेटिंग हे जे करंट रेटिंग आहे ते सर्किटवरती जोडलेला लोड किती आहे याच्यावरती आपण ठरवलं जातो. समजा एखादं सर्किट 6 एम्पियरचं असेल तर हा असा आपल्याला 6 एम्पियर किंवा 6 एम्पियरपेक्षा जास्त प्रवाह झाला तर ट्रिप होणारा MCB बाजारात मिळतो. MCB 6 एम्पियर नंतर येतं ते 10 एम्पियर, 10 एम्पियर नंतर येतं ते 16 एम्पियर, 16 एम्पियर नंतर येते 20 एम्पियर
20 अँपिअर नंतर जो येईल तो 25 अँपिअर, 25 अँपिअर नंतर जो येईल तो 32 अँपिअर, आणि 32 अँपिअर नंतर जो येईल तो 42 अँपिअर, आणि त्यानंतर येईल तो 63 अँपिअर. म्हणजे MCB तुम्हाला जास्तीत जास्त 63 अँपिअरचाच मिळतो, त्याच्यापेक्षा जास्त करंट रेटिंगचा MCB मिळत नाही, म्हणण्यापेक्षा तो उपलब्ध नाही. तर त्याच्यापेक्षा जास्त अँपिअर रेटिंगला आपल्याला MCB वापरून चालत नाही. आता MCBमध्ये प्रकार काय काय आहे? ती MCBमध्ये प्रकार असे आहेत, डबल पोल असेल त्याला आपण DP-MCB असं म्हणतो. MCB या डबल पोलमध्ये काय केलं जातं, एक फेज आणि एक न्यूट्रल. त्या MCBला काय केले जाते, इनपुटला दिले जाते आणि आउटपुटला एक फेज आणि न्यूट्रल आपल्याला बाहेर मिळते. यामध्ये जर काय प्रॉब्लेम आला तर फेज आणि न्यूट्रल हे दोन्ही काय होतात, एका वेळी ट्रिप होतात आणि सर्किट काय होतं, आयसोलेट होतं, सेपरेट होतं, वेगळं होतं. आयसोलेट होणे म्हणजे काय, एकमेकापासून दूरच होणे. जसं आपण मेन स्विचमध्ये पाहिलं होतं बघा, आठवते का, हा जो मेन स्विच आहे त्या मेन स्विचमध्ये आपण असं पाहिलं होतं की ज्यावेळेला मेन स्विच आपण ऑफ करतो तेव्हा हे जे कॉन्टॅक्ट पॉईंट्स आहेत याच्यापासून वेगळे होतात, म्हणजे आयसोलेट होतात. म्हणजे कोणत्या प्रकारचं जर काम करायचं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा दुरुस्ती करायची असेल किंवा इलेक्ट्रिकल सर्किट आयसोलेट करायचं असेल तर आपल्याला हा DP-MCB वापरावा. DP-MCB. आता DP-MCB नंतर जो दुसरा MCB मिळतो त्याला आपण काय म्हणतो, SP म्हणजे सिंगल पोल. सिंगल पोल याला काय म्हणतो आपण, सिंगल पोल. त्याला काय म्हणतो आपण, डबल पोल. डबल पोल. आणि मग 3 फेजमध्ये मात्र काय करतो आपण, ट्रिपल पोल. ट्रिपल पोल. आणि हे ट्रिपल पोल आहे, यालाच आपण TP असं म्हणतो, TP-MCB. आणि याच्यामध्ये जर मला न्यूट्रल पॉईंट हवा असेल तर त्याला आपण TPN असं म्हणतो. TPN म्हणजे ट्रिपल पोल विथ न्यूट्रल असा आपल्याला 3 फेज सप्लायमध्ये सुद्धा मिळतो. हा सिंगल फेज सप्लायमध्ये मिळतो हा DP-MCB. SP-MCB 1, 2, 3 लावून आपण 3 फेज कंट्रोल करू शकतो, परंतु आपल्याला असं एकत्र कॉम्बिनेशन असणारा ट्रिपल पोल MCB मिळतो की जो काय होतो, एका वेळी तिन्हीचे तिन्ही काय होतात, बंद होतात. म्हणजे तिन्हीचे तिन्ही फेज बंद होतात किंवा तिन्हीचे तिन्ही फेज ऑन होतात. आता सिंगल जर असेल तर जे तुम्ही लिव्हर आहे, लिव्हर ज्याचा तुम्ही ऑपरेट केलेला आहे, ऑन केलेला आहे, तो MCB ऑन होतो, दुसरा ऑफच राहतो. तिसरा पण तुम्हाला मॅन्युअली ऑफ करावा लागतो. पण इथं मात्र ते तिन्हीचे तिन्ही MCBमध्ये हे तिन्हीचे तिन्ही लिव्हर्स आहेत, हे तिन्ही लिव्हर एका पट्टीच्या सहाय्याने एकमेकाला जोडलेले असतात. आणि असे जोडलेले लिव्हर्स आहेत हे एका वेळी ऑन होतात, एका वेळी ऑफ होतात. ट्रिप झाली तर तिन्हीचे तिन्ही काय होतात, रिलीज होतात, म्हणजे ऑफ होतात. म्हणून अशा पद्धतीनं ट्रिपल MCB काय म्हणतोय मी, ट्रिपल MCB या 3 फेजसाठी वापरला जातो. आणि TPN याचा अर्थ ट्रिपल पोल विथ न्यूट्रल MCB असा जर आपण वापरला तर हा MCB मात्र काय करतो, आपण जिथं जिथं आपण 3 फेजपासून सिंगल फेज सप्लाय काय करत असतो, वापरत असतो की त्याचं रूपांतर आपण सिंगल फेज सप्लायमध्ये करतो. अशा ठिकाणी आपण काय करतो, हा ट्रिपल पोल MCB वापरतो. MCCB म्हणजे काय, MCCB हे जे MCB आहे त्याला आपण काय म्हणतो, MCCB म्हणजे मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. हा MCB आणि MCCB हे दोन्ही एकाच कार्यावरती किंवा एकाच तत्वावरती कार्य करत असतात. म्हणजे ओव्हरलोडपासून संरक्षण, ओव्हरलोडपासून संरक्षण, त्याबरोबर ओव्हर करंटपासून संरक्षण, ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण. शॉर्ट सर्किट या 3 घटनेपासून आपल्याला काय केलं जातं, हा MCCB संरक्षण देत असतं. आणि हे जे संरक्षण आहे, हे संरक्षण बघा मी काय म्हणतोय, हे जे संरक्षण आहे फक्त फरक एवढाच आहे की MCB हा 63 अँपिअर पर्यंतच आपल्याला काय करता येतो, वापरता येतो किंवा तशी उपलब्धता आहे, सुविधा आहे. मात्र MCCB जो आहे हा MCCB 100 अँपिअर्सपासून पुढे सुरू होतो. 100 अँपिअर्सपासून सुरू होतो. म्हणजेच सिंगल फेज सप्लायमध्ये आपण कुठेही 100 अँपिअरचा वापर करत नाही.
नेहमी लक्ष ठेवा की जरी आपली 5 मजली इमारत असेल, 2 मजली इमारत असेल, तर ह्या सगळ्या इमारतीला जोडलेला जो एकूण प्रवाह आहे, हा एकूण प्रवाह 100 अँपिअरपेक्षा कधीही जास्त असत नाही किंवा तो 100 अँपिअरही असत नाही. म्हणजेच काय करणं आवश्यक आहे, तर हा जो MCCB आहे, हा MCCB आपण 3 फेज सप्लायमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो आणि तो काय आहे 100 अँपिअर्स रेटिंगपासून किती 200 अँपिअर किंवा 400 अँपिअर्स रेटिंगपर्यंत उपलब्ध आहे. 400 अँपिअर्स 100 to 400 अँपिअर्स आणि व्होल्टेज किती असेल याचं 440 व्होल्ट 440 व्होल्ट. म्हणजे अशा पद्धतीनं MCCB जो आहे हा MCCB आपल्याला काय करायला लागतो, ज्यादा जे वॅटेचे लोड आहेत की जास्त पॉवरचे लोड आहेत तिथं आपण हा MCCB म्हणजे मोल्डेड केस सर्किट ब्रेकर वापरतो. आणि MCB आहे हा MCB आपण काय करतो 63 अँपिअरपर्यंत म्हणजे 63 अँपिअरपेक्षा जास्त लोडसाठी आपण MCB वापरत नाही. त्याच्या पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणणार आहे ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजे हा मूळचा सर्किट ब्रेकर आहे, पण अर्थ लिकेज झालं की ज्याला आपण काय म्हणतो लिकेज करंट. लिकेज करंट जर लिकेज करंट जर सर्किटमध्ये असेल तर त्याच्यापासून ऑपरेटरला फार मोठा विद्युत अपघात घडण्याची शक्यता असते. असा कोणताही विद्युत अपघात घडू नये आणि त्याला संरक्षण मिळावं म्हणून आपण काय करतो, हा जो लिकेज करंट आहे हा लिकेज करंट अर्थ केला जातो. अर्थ केल्यामुळं काय होतं लिकेज करंटपासून आपल्याला काय मिळत नाही, तर शॉक्स किंवा अपघात होत नाहीत. आणि म्हणून हा जो लिकेज करंट आहे हा लिकेज करंट आपल्याला काय करावा लागतो, नियंत्रित करावा लागतो का त्याच्यापासून आपल्याला संरक्षण घ्यावं लागतं. आणि म्हणून हा जो ELCB आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर या काय करतो, हा इनबॅलन्स कोअर याच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. या ट्रान्सफॉर्मरवरती 3 वाइंडिंग्स असतात. एक प्रायमरी वाइंडिंग असते, दुसरं आउटपुटचं वाइंडिंग असते म्हणजे सेकंडरी वाइंडिंग असते, आणि तिसरं काय असते ट्रिप वाइंडिंग असते किंवा सेन्सिंग वाइंडिंग असते. हे जे 3 वाइंडिंग आहे या 3 वाइंडिंगची अशा पद्धतीनं रचना केलेली असते. याची जी कोअर आहे याची ELCBची जी कोअर आहे या ELCBच्या कोअरमध्ये निर्माण होणारे मॅग्नेटिक फ्लक्स काय होतात एकमेकाला कॅन्सल करतात आणि ते बॅलन्स्ड असतात. म्हणजे इथं इनबॅलन्स होत नाही. ज्यावेळी प्रायमरी सर्किटमधून वाहणारा प्रवाह जर वाइंडिंगला दिला असेल, प्रायमरी वाइंडिंगला दिला असेल तर त्याच्यामुळे तयार होणारे चुंबकीय फ्लक्स आणि आउटपुटसाठी तयार होणारे चुंबकीय फ्लक्स हे जे आउटपुट आहे या आउटपुटमध्ये जर कुठं लिकेज असेल तर इथला जो करंट आहे हा करंट वाढतो. करंट वाढल्यामुळे काय होतं मॅग्नेटिक फ्लक्सची काय होते किंमत चेंज होते, बदल होतो आणि त्यामुळे ही कोअर इनबॅलन्स होते. ही कोअर इनबॅलन्स झाली की त्याचं सेन्सिंग जे आहे हे काय केलं जातं सेन्सर कॉईलला दिलेलं असते. आणि ही सेन्सर कॉईल मग सांगितल्याप्रमाणे पुन्हा ट्रिपिंग सर्किटच्या मेकॅनिझमला ऑपरेट करते. ट्रिपिंग सर्किटच्या मेकॅनिझमला काय करते ऑपरेट करते. आणि अशा पद्धतीनं हा काय केला जातो ELCB जो आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हे जे आहे हे कार्य करत असतं. आपल्याकडं 5 HP मोटर नदीवरची किंवा पाणी पुरवठ्याची 5 HP मोटर असेल तर ह्या 5 HP मोटरला जर कनेक्शन तुम्हाला द्यायचे असेल तर असे कनेक्शन द्यायचं असताना MCBने एक अट घातलेली आहे की तुमच्या पॅनलमध्ये काय असणं आवश्यक आहे ELCB असणं आवश्यक आहे. की अनेक अपघात आपण असे पाहिलेले आहेत की पाणी प्यायला विहिरीमध्ये गेला आणि शॉक लागून मरून गेला. हे कशामुळे होत आहे की मोटारीच्या वाइंडिंगमधून वाहणारा लिकेज करंट आणि मोटारीसाठी वापरलेली आपण काय सक्शन पाईप. ही जी सक्शन पाईप आहे ही GIची पाईप असते म्हणजे गॅल्वनाइज आयर्नची पाईप असते. त्यामधून पाणी असते त्यातून करंट वाहतो म्हणजे असा लिकेज करंट विहिरीच्या पाण्यामध्ये उतरतो. असा एखादा शेतकरी किंवा असा एखादा काय केला मानव या पाण्याच्या संपर्कामध्ये आला तर त्याला काय होतं शॉक लागतो. असा शॉक लागल्यामुळं हा माणूस विहिरीमध्ये पाण्यामध्ये पडतो आणि अधिक शॉक अधिक पाणी त्यामुळे काय होतं हा तिथंच बुडून मरून जातो. तर असं कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी MCBनं काय प्रोव्हिजन केलेली आहे 5 HP किंवा 5 HPपेक्षा जास्त HPचं जर तुम्हाला कनेक्शन हवं असेल 3 फेज कनेक्शन हवं असेल तर तुम्ही मस्त काय केलं पाहिजे ELCB हा तुमच्या सर्किटमध्ये जोडलेला असला पाहिजे. ELCBचा काय केला असला पाहिजे रिपोर्ट तुम्ही त्याला जोडलेला असल्याशिवाय हे काय होत नाही कनेक्शन आहे का जोडणी आहे ही जोडणी
सक्सेस होत आपलं काय सँक्शन होत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा 5 HP पेक्षा मोठ्या मोटारीला 3 फेज मोटारीला आपल्याला कॅपॅसिटर पण जोडावा लागतो आणि त्याबरोबर ENCP पण जोडावी लागते. ह्या 2 गोष्टी तुम्ही जोडल्याशिवाय आणि टेस्ट रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख केल्याशिवाय तुम्हाला लोड सँक्शन होत नाही किंवा कनेक्शन मिळत नाही. तर अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं, प्रोटेक्शन डिव्हायसेस पाहिले. त्या प्रोटेक्शन डिव्हायसेसमध्ये आपण काय पाहिलं, तर ओव्हरलोड करंट प्रोटेक्शन पाहिलं, त्यानंतर ओव्हरलोड रिले पाहिला आणि त्यानंतर मग काय पाहिलं MCB, MCCB आणि अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर किंवा RCCB इतके आपण संरक्षण साधलं पाहिजे. यानंतरचा जो भाग आहे हा नंतरचा भाग आपण ज्याला आपण 3 फेज काय म्हणूया डिस्ट्रीब्युशन बोर्ड, 3 फेज डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि त्याचं जे वायरिंग आहे ते वायरिंग कसं केलं जातं याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. धन्यवाद.